हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होणार आहेत याचा 27 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा सगळ्यांना समीरची लहानपणीचा कसा पडला होता ती गोष्ट सांगत असते आणि तेव्हा ती सांगत असते सगळ्यांना की तेव्हा मला समीरचा ग्रुप हा RH निगेटिव्ह आहे हे समजलं होतं. तेव्हा सीमा बोलते, आई पण तुम्ही शुअर आहात ना की भाऊंचा आणि समीरचा रक्तग्रुप एक आहे म्हणून? नाहीतर आपण त्यांच्यावर डिपेंड राहायचं. आणि तेव्हा शुभा बोलते, सीमा मला माहिती आहे म्हणूनच सांगते ना. तेव्हा शुभा सांगत असते की जेव्हा समीर लहान होता त्याची टाके काढायची वेळ आली तेव्हाही मी एकटीच समीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. तेव्हा भाऊ तिथे होते. तेव्हा शुभा सांगते की भाऊही हॉस्पिटलमध्ये आले होते माझ्यासोबत. तेव्हा समीर सगळ्यांना उत्साहाने सांगत होता की त्याचा रक्तग्रुप युनिक आहे म्हणून, RH निगेटिव्ह. हे भाऊंनी ऐकलं आणि भाऊ म्हणाले, तेवढा तिथून भाऊचा आवाज येतो, बरं झाला. आणि आता इथे भाऊ हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि भाऊ म्हणतात की उद्या जर माझा ॲक्सिडेंट झाला तर मला रक्त द्यायला समीर असेल. इकडे घमंडे मकरंदला सांगत असतो की अहो रस्त्यात त्यांच्यावर हल्ला झालाय म्हणे. तेव्हा घमंडे बोलतो, समीरचा ॲक्सिडेंट झाला आहे असं जेव्हा सांगतो तेव्हा मकरंद बोलतो, तुम्ही इतकी महत्त्वाची गोष्ट मला आत्ता सांगताय? घमंडे बोलतो, साहेब तुम्ही मला नोकरीवर ठेवा ना, म्हणजे मी तुम्हाला वेळेत सगळ्या बातम्या देत जाईल. तेव्हा घमंडे बोलतो, तुम्ही आधी हॉस्पिटलमध्ये जा, तुमच्या भावाला भेटा आणि त्यांची सही घेऊन या. तेव्हा मकरंद गेल्यावर घमंडे बोलतो, माझ्यावर आवाज चढवतो आला मोठा. आपल्या हॉस्पिटलमध्ये भाऊ आल्यावर सांगत असतात की समीरचा आणि माझा रक्तगट एकच आहे, RH निगेटिव्ह. तेव्हा भाऊ बोलतात, 10,000 असं एकच आहे, मी आणि माझं समीर. तेव्हा भाऊ सांगत असतात की काय देवाने मला बुद्धी दिली आणि आज मी मुंबई गाडीत इथे मुंबईला आलो. आपले रक्त द्यायची भाऊंची प्रोसेस सुरू होते. तेवढ्यात स्वीटी मकरंदला फोन करते. मकरंद फोन उचलतो. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद तुम का हो, मी कधीपासून फोन ट्राय करते तुला. तेव्हा मकरंद बोलतो, कामं होती मला. काय झालं? तेव्हा स्वीटी बोलते, इतना कौन सा काम मकरंद की तुम समीर दादा से मिलने हॉस्पिटल भी नहीं आ सकते. तेव्हा मकरंद बोलतो, तुला काय करायचं आहे, दादा कसा आहे? तेव्हा स्वीटी बोलते, उनका बहुत खून बहा है, ब्लड देने की ज़रूरत है. तेव्हा मकरंद बोलतो, डोनर मिळाला? स्वीटी बोलते, हां भाऊ का आहे. तेव्हा मकरंद बोलतो, गुड. मकरंद बोलतो, एक काम कर, आईला सांग मी घरून जाऊन फ्रेश होऊन येतो. तेव्हा स्वीटी बोलणार तेवढ्यात मकरंद फोन ठेवून देतो. तेव्हा स्वीटी शुभाला सांगते, आई वो मकरंद थोडा काम में था, आता ही होगा. तेव्हा भाऊ ब्लड डोनेट करून बाहेर येतात. तेव्हा यशवंत त्याला गळ्यातच पडतो. तेव्हा यशवंत बोलतो, भाऊ आज तू नसतास तर काय झालं असतं, त्याने बुद्धी दिलं तुला मुंबई गाडीवर यायची. तेव्हा डॉक्टर बोलतात, बाहेर येतात आणि बोलतात की पेशंट शुद्धीवर आलेलं आहे पण थोडा विकनेस आहे. तेव्हा तुम्हाला कोणाला भेटायचं असेल तर एकाने आज जा. तेव्हा यशवंत बोलतो, शुभा. तेवढ्यात सीमा बोलते, आई. तेव्हा सीमा बोलते, मी जाते, चालेल ना? तेव्हा शुभा बोलते, आता त्याला तुझीच जास्त गरज आहे, चालेल ना? तेव्हा सीमा समीरकडे जाते, त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि बोलते, समीर. तेवढा समीर बोलतो, आई. तेव्हा सीमाला राग येतो आणि बोलते, आई नाही आहे, मी आहे सीमा. तेव्हा सीमा बोलते, इतका वेळ तुझी वाट बघत होती की तू कधी शुद्धीवर येशील, पण तुला आई हवी आहे ना, चूक केली मी, आईंनाच पाठवायला हवं होतं. तेव्हा आई बोलतं. तेव्हा समीर बोलतो, आई बरी आहे ना, तिला काही लागलं नाही ना? तेव्हा सीमा बोलते, अरे गेले 3 तास ना काही न खाता पिता तुझीच काळजी करते आणि तुला आईची काळजी आहे. तेव्हा समीर एवढा शुद्धीवर नसतो. तेव्हा सीमा बोलते, समीर अरे तुला बरं वाटतंय ना, अरे बोल माझ्याशी, मी तुझ्याशी बोलते. तेव्हा समीर पुन्हा डोळे लावतो. त्याला सगळं ते गुंडांनी त्यांची पर्स कशी पळवली ते सगळं त्याला आठवत असतं. तेव्हा त्याला तेही आठवतं, तो त्याच्या आईला बाजूला करून त्याला चाकू कसा लागतो ते. तेव्हा समीर बोलतो, सीमा ते पैसे. तेव्हा सीमा बोलते, हां कुठे पैसे, काय झालं पैशांचं, तुझ्याकडे आहेत ना पैसे? समीर सांग ना, कुठे आहेत पैसे, तुझ्याकडेच आहेत ना, समीर सांग ना. इकडे शुभा बसलेली असते, तिथे यशवंत येतो आणि बोलतो, शुभा काय झालं गं, तुला बरं वाटत नाही का? मी स्वीटीला सांगितलंय चहा बिस्किटं आणायला, येईल ती आता, काळजी करू नकोस हां. तेव्हा शुभा बोलते, हे असं कसं झालं हो? तेव्हा यशवंत बोलतो, शुभा अगं अशी काय करतेस, आता समीर आपला बरा झाला आहे, आता कशाला रडतीयेस? तेव्हा शुभा यशवंतला सांगत असते की माझ्यासमोर माझं लेकरू असं रस्त्यात पडलं होतं. तेव्हा शुभा बोलते, आणि मला असं कसं सुचलं नाही, माझ्या मुलाला जेव्हा माझी जास्त गरज होती तेव्हा मी हातपाय काढून बसले. तेव्हा यशवंत बोलतो, अगं अशी काय करते शुभा, तुझ्यामुळे आपला मुलगा वाचला, तू एकटी घेऊन आलीस त्याला हॉस्पिटलमध्ये, कळतंय ना तुला? इकडे सीमा डोक्याला हातच लावते आणि बोलते, समीर 5 लाख रुपये घालवलेस तू, 5 लाख. समीर 5 लाख गायब करून बसलायस तू. तेव्हा समीर हळूच बोलतो की नाही वाचवू शकलो मी. तेव्हा सीमा बोलते, समीर अरे काय करायचं आता आपण, कोण तुला नोकरी देणार? तेव्हा समीर बोलतो, त्याच्याकडे ना सुरा होता, सुरा.
तेव्हा सीमा बोलते अरे पण त्यांना कसं कळलं की तुझ्याकडे एवढे पैसे होते ते. तेव्हा समीर बोलतो माहीत नाही मला. तेव्हा सीमा बोलते तुला माहीत नाही मग कोणाला माहीत असणार, तुम्हीच दोघं पैशांबद्दल मोठ्याने बोलले असणार. तेव्हा सीमा बोलते समीर अरे तुला ना कुठे कधी काय बोलायचं याची अजिबात अक्कल नाही आहे बघ. तेव्हा सीमा बोलते मला सांग तुम्ही बँकेतून बाहेर आल्यावरतीच तुमच्यावर हल्ला झाला ना, याचा अर्थ तुमचं बोलणं कोणीतरी ऐकलं असणार. समीर अरे निदान त्या एजंटला पैसे देईपर्यंत तरी गप्प बसायचं ना. तेव्हा सीमा बोलते शी ही संधीसुद्धा तू घालवलीस. अरे किती प्रयत्न करून बाबांकडून 5 लाख रुपये वसूल केले होते. आता ना हातात पैसा राहिला ना तुझी नोकरी. तू ना एक नंबरचा लूजर आहेस, लूजर. शुभा देवासमोर हात जोडते आणि बोलते देवा आज माझी पुण्याई कमी पडली. एका आईची पुण्याई कमी पडली म्हणून तिच्या लेकरावरती असा हल्ला झाला. तेव्हा शुभा देवाजवळ एक प्रण घेते. समीर जोपर्यंत स्वतःच्या पावलांनी बाहेर येत नाही, चालायला लागत नाही, तोपर्यंत मी फक्त एक वेळ अन्न ग्रहण करेल. काहीही झालं तरी मी फक्त आणि फक्त एक वेळ अन्न ग्रहण करेल. पाहुणे रावळे असू दे, सण असू दे, सगळं काही असू दे, जोपर्यंत समीर स्वतःच्या पायाने चालत नाही तोपर्यंत मी फक्त एक वेळ अन्न ग्रहण करेन. तेव्हा मकरन हॉस्पिटलला येतो. तेव्हा यशवंत बोलतो अरे किती फोन करायचे तुला, अरे आम्हाला नाही निदान बायकोला तरी सांगून जात जा कुठे जातोस ते. तेव्हा यशवंत बोलतो कुठं गेला होतास घरी. तेव्हा मकरन सांगायला लागतो हो मी ते असं. तेवढ्याच स्वीटी सांभाळून घेते. हाँ वो घर गया था जब उस समीर दादा के बारे में पता चला वो तब वो निकला पर रास्ते में उस पर कार ने कीचड़ उड़ा दिया, इसलिए उसे वापस घर जाना पड़ा, है ना मकरन. तेव्हा मकरन बोलतो हो हो बाबा. तेव्हा यशवंत बोलतो हरकत नाही, इथे असताच जरा मदत झाली असती. तेव्हा मकरन बोलतो दादा कसा आहे आता. तेवढ्या तिथे नर्स येते आणि बोलते हे बघा विजिटिंग हावर संपला आहे, रात्री कोणाला तरी एकाला तिथे पेशंटजवळ थांबता येईल, बाकी सगळ्यांनी घरी जा. कोण थांबणार आहे. तेव्हा शुभा उठते आणि बोलते मी थांबते. तेव्हा सीमा उठते आणि बोलते आई बायको मी त्याची, आमच्या लग्नाला कितीतरी वर्ष झालेत, अरे अहो आता तरी कंट्रोल सोडा. तेव्हा यशवंत बोलतो काय म्हणायचे तुला. तेव्हा सीमा बोलते बाबा मी बायको आहे समीरची, हे म्हटल्यावर मी थांबायला हवं ना. तेव्हा सीमा बोलते प्रत्येक बाबतीत समीर माझ्या मतापेक्षा आईंच्या मताला जास्त महत्त्व देतो. त्याला असं वाटतं की मला काही कळतच नाही, पण आईंनी सांगितलं तर मला कळेल ना. तेव्हा सीमा बोलते कारण यांना यांच्या मुलावरचा हक्क सोडायचाच नाही. अहो आत्ताच बघा ना. तेव्हा शुभा बोलते अगं असं नको बोलू सीमा, असं काही नाही. तेव्हा सीमा बोलते मग समीरच्या रेअर ब्लड ग्रुपबद्दल का नाही सांगितलं तुम्ही मला, आणि तुम्हाला भाऊंचाही ब्लड ग्रुप माहिती आहे आणि माझ्या नवऱ्याबद्दल एवढी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी कशी वाटली नाही. शमिका बोलत असते आता कळलं तुला मी स्टुडिओला का आली नाही. तेव्हा आदित्य बोलतो आय एम सो सॉरी शमिका, मी मगाशी रागवलं तुझ्यावर. तेव्हा आदित्य बोलतो आता तू ओके ना तुझा दादा. तेव्हा शमिका बोलते हो आता आउट ऑफ डेंजर आहे. तेव्हा आदित्य बोलतो एक सांग शुड आय कम, म्हणजे माझी काही हेल्प हवी असेल तर मी येऊ शकतो. तेव्हा शमिका बोलते नाही नाही नको. इकडे शुभा सीमाला बोलत असते का असं काही नाही आहे. तेव्हा सीमा बोलते अहो मुलाला आई जन्मभर पुरत नसते, आयुष्यभर शेवटी बायकोचीच साथ असते. तेव्हा शुभा बोलते नाही तुझं बरोबर आहे सीमा, माझंच चुकलं, मला वाटलं कदाचित तुला उद्या ऑफिसला जावं लागेल म्हणून मी म्हटले की मी थांबते, पण तुला थांबायचं ना समीरसाठी, ठीक आहे थांब तू. तेव्हा शुभा बोलते आणि तुझं बरोबर आहे गं, आई कुठे आयुष्यभर पुरते, आयुष्यभरासाठी तर बायकोच असते, तर तुलाच त्याची सोबत करायची आयुष्यभर. तेवढ्यात यशवंत शुभा स्वीटी जायला निघतात. स्वीटी थांबते आणि मागे बघते. तेवढ्यात मकरंद बोलतो स्वीटी तू आई बाबांसोबत पुढे निघ, मी येतो थोड्या वेळात घरी. तेव्हा मकरंद बोलतो लेट आलो आहे ना आणि मी दादा कसा एकदा बघतो ना, तू जा मी येतो. तेवढ्याच आजचा एपिसोड संपतो.